पुढली बातमी अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधलाय। भाजप सोडल्यामुळेच आपल्याला तुरुंगात तर टाकण्यासाठी षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप खडसेंनी केला। त्यानंतर आता ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी देखील खडसेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं। त्यामुळे पुन्हा एकदा खडसे विरुद्ध महाजन यांच्यामध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय। मी भाजपा सोडली हेच जिवारी लागलं, मला तुरुंगात टाकण्याचा डाव खडसेंचा आरोप, तुम्ही पुरते फसले, दोषी नसाल तर पुरावे द्या, गिरीश महाजनांचं खडसेंना प्रत्युत्तर। आता बरं भाजप सोडले हे मध्ये जुगारी लागलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचं हे विधान पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधणार आहे। सध्या एकनाथ खडसे भोसरी MIDC मधील भूखंड घोटाळ्यात अडचणीत सापडले, पण या सर्वांसाठी खडसेंनी भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा प्रयत्न केला। आपल्या मागे ED CBIची चौकशी लावून तुरुंगात टाकण्याचा डाव असल्याचा आरोपही खडसेंनी केला। आता बरं भाजप सोडले हे मध्ये जुगारी लागलं आणि नाथाबोला आता संपवायचं, नाथाबोला हे जेलमध्ये टाकायचं, ही एकमेव चाललेलं आहे, एकमेव चाललेलं आहे। ठीक आहे, काय करण्याचं होईल ते होईल, मी काही कुठं केलेलं नाही, पण जबरदस्ती अटकवण्याचा प्रयत्न। आता खडसेंनी थेटपणे भाजपवर निशाणा साधल्यानंतर भाजप नेते कसे शांत राहणार? खडसेंच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी त्यांचे पूर्वीचे सहकारी आणि आता त्याहून कट्टर विरोधक बनलेल्या गिरीश महाजन पुढे आले। खडसे किती फसले आहेत हे समोर आले, त्यामुळं दोषी नसाल तर पुरावे द्या असं प्रत्युत्तर महाजनांनी दिलंय। एकनाथ खडसे साहेबांना म्हणा, तुम्ही कागदपत्र द्या, तुमचे पुरावे द्या, इथे कोणावरही आकसबुद्धीने कारवाई केली जाणार नाही। आता तुम्ही इतके वाईट अडकलेले आहात, हे सगळं समोर आहे। पण मी पवित्र आहे आणि मी फार स्वच्छ आहे हे लोक आता ऐकण्याच्या मानसिकतेत नाही, त्यांनी ते सांगू नये तसा प्रयत्नही करू नये। आता विरोधी पक्षात आल्यानंतरही त्यांच्या मागील चौकशीचा ससेमिरा सुरूच आहे। आता खडसेंनी थेटपणे यासाठी भाजपमधील नेत्यांना कारणीभूत ठरवायला सुरुवात केल्यानं खडसे आणि भाजपमधील संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।